तर आता ना संध्याकाळचे 6:30 वाजले आणि ना इथं हे जेड प्लांट आणले ना, हे 2 लावायचे राहिले कारण की यांना त्या दिवशी कुंडीच आणले नाही. तर छोट्या छोट्या कुंड्या आणायच्या दोन्ही पण झाडांना. एक शॉपजवळ ठेवू म्हटलं आणि एक घरामध्ये किंवा मग इथंच ठेवू असं. इथं पण छान वाटतं ते. आणि ही फ्रेम अशीच वरून काढली होती तर ती खालीच घरात पडली होती. तर मग मी इथं ठेवून दिली कारण ना उत्तर दिशेला अशी फ्रेम चांगली असती. तशी पण ती आता वायात जाणार होती, म्हणजे फेकून दिली असती ती. कारण की याचा काही फायदा पण नाही घरामध्ये म्हणजे शक्यतो घरामध्ये अशा फ्रेम लावलेल्या एवढे शोभाच पण नाही दिसतात. पण मग भिंतीचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, मग मिस्टर कोणत्याच भिंतीला फ्रेम नाही लावत. तर त्याच्यामुळे ना मी तर दिली ठेवून असे सहज. कारण हा वॉटरफॉलची जी असं पोस्टर असतं ना, तर ते उत्तर दिशेला चांगलं असतं. म्हणजे पाण्याची कोणतीही वस्तू असली ना तर इकडे ह्या दिशेला ठेवतात असं, म्हणजे चांगलं असतं. फिश टँक ते. आणि आमची ही उत्तर दिशा आहे इकडची. हे तुळस आहे ना घरातून निघल्या उजव्या साईडला. मला पण हे अगोदर माहिती नव्हतं. तुळस आहे ना घरातून निघल्या उजव्या हाताला पाहिजे. मला एक ताईने कमेंट केली ती सबस्क्राईबरने आपल्या व्हिडिओ खाली की ना आम्ही इथं ठेवलं होतं पहिले ह्या साईडला, उत्तरेला होतं. पण मग ते घरातून निघल्या डाव्याच हाताला यायचं. मग इकडे ठेवले आम्ही आणि तसपासून तुळस पण खूप छान यायला लागली. इथं जास्त करून तुळस पण येत पण नव्हती जास्त. म्हणजे खूप वेळेस आहे ना म्हणजे उसाला वगैरे औषध मारलं ना तर तिच्या उडायचं आणि ती औषधामुळे ना तुळस जळून जायची. आणि इकडं खूप त्या तेव्हापासून ना खूप छान राहिली तुळस. बरं झालं त्यांनी कमेंट केली आम्हाला. आता मिस्टर काय करतात बघू. थोडे चिप्स खाते मी आता. काय करू राहिले? क्या चल रहा है? फोन पाहत. आणि मी मिस्टरांना येऊन म्हणलं ना तुम्ही काय करते बसले का, मग म्हणतात इथे काय करणार आहे दुसरं काय करणार आहे. कधी कधी डुकलं घेते मी उठवायला येते अक्षरशः दुपारी, म्हणजे रोज दुपारी इथं झोपून घ्या त्या याच्यावर डोकं ठेवत्या आणि झोपून घ्या त्या. CCTVत मी बघते ना येते मी उठवायला. खुशाल डायरेक्ट झोपून जाते. म्हणजे असं लोट नाही घेत माझे मिस्टर का आता कस्टमर येतील मग कसं झोपून बिंदास झोपून घ्या त्या. मग ते तसं झोपायला भेटत नाही, मग घ्यायचं इथंच एखादा डुकला खुशाल झोपायचा. मग मी येऊन उठव, म्हणजे रोज मी उठवते म्हणलं तरी चालन. आता उद्यापासून उठली झोप मोडत कुठं दुकानात आणि कस्टमर येऊन रिटर्न जायला बसलं तुमची झोप मोडून. मग काय नाही झोपत उठून उठवते माहिती आहे तुम्हाला. आणि माझे मिस्टर काय म्हणते माहिती का, म्हणजे शॉपमध्ये बसायचं कंटाळा येतो ना, म्हणत्या मी शॉपनं रेंटने देऊन टाकणार आहे. हा मग म्हणजे स्वतःला कंटाळा येतो म्हणून फक्त आपण एवढं फिरायचं बंद, शॉपिंग करून बंद ठेवायचं एखादा दिवस. मी काय करणार आहे, जेवढं मटेरियल आहे ना तेवढं कॉस्टिंग काढून एक जणाला काही गरज नाही आम्हाला, नाही द्यायचं रेंटने. डायरेक्ट 30-40 हजार रुपये नाही मला. एवढं कोण नाही रेंट देत इथं. काही शहर पडलं का सिटीमध्ये राहतं एवढं रेंट. इथं खेड्यामध्ये कोण द्यायचं तुम्हाला एवढं? 20,000 तर कोणी देऊ शकत नाही. आहे शॉप तसं आहे 20,000च्या रेंटचं, पण मग इकडं तसं हे नाही ना, तसे घेणारे नाही रेंटने. असं दिल्यावर काय करशील, एखाद्याने घेतलं काय करशील. 20,000 काय पुरणार तुम्हाला त्या दुकानाचे? 20,000 काय करायचं? एवढा खर्च केलाय लाखोनी आणि ते 20,000 महिन्याला घेत बसायचं का? एवढा लाखोनी खर्च केला दुकानाला आणि 20,000 महिना. 20,000 आणि महिन्याला किती होत्या? फक्त 20,000 आणि महिन्याला किती होत्या? 20,000 आणि वर्षाला महिना झाला, वर्षाला 2,40,000 फक्त. आणि एवढा लाखोनी खर्च घातलाय त्याला. मग पटायला पाहिजे म्हणत्या रेंटने देणार. ते बी 20,000 काय परवडणार? काही गरज नाही करायचे कष्ट. माझे मिस्टर कष्टच नको म्हणते, झोपा झोप. लय झोपायला आवडत मिस्टरांना सारखे. रात्री फोन पाहूच तुम्ही म्हणते रात्री व्यवस्थित झोप घ्या ना तुम्ही. एकला झोपा त्या रोज. ते पण बळच म्हणावं लागतं झोपाना. तरी माझे मिस्टर झोपते नाही खुशाल. एवढे मोबाईलला लय ऍडिक्ट झाले तुम्ही. खरंच मोबाईलला खूपच ऍडिक्ट होईल सारखे फोन. आणि रात्री मी एवढे नाही बाबा, मी रात्री माझी झोप खराब नाही करत. मी झोपून घेते व्यवस्थित. कारण माझ्या मिस्टरांना सवय लागली होती दुपारी झोपायची.
माहिती ठीक आहे, तुम्हाला दुपारी झोप नाही मिळत, पण नाहीच पाहिजे दुपारी झोप. रात्रीची व्यवस्थित झोप घ्यायची 8 तास 12 तास. रात्री व्यवस्थित झोपा तुम्ही, 10ला झोपायचं, नाही ते 11ला झोपा. 11ला झोपायचं, सकाळी उठायचं 7ला. 7ला तर तुम्ही उठती नाही, 8ला उठायचं. 8ला उठलो 7ला खरं मॉर्निंगला जर उठलं ना, आपलं लाईफ एवढं चेंज होतं. सूर्य उगायच्या टायमाला जेव्हा आम्ही कारखान्याच्या रूममध्ये राहत होतो, मिस्टर जॉबला जायचे ना, तेव्हा मी पहाटे 5:15ला उठायची. कधी उठली काय बोलतं, पाणी 5:15 द्यायचं तिकडं. आणि मग 5:15ला उठल्यामुळं माझी लाईफ खरंच लई चेंज झाली, कारण तेवढा वेळ भेटतो कामाला. काय नाही झाली का चेंज? मग झाली ना. कोण आता आपण आपल्या बरोबरच्या अजून तिथंच राहते, आपण पण तिथंच राहिलो असतो. आपल्या बरोबर बिगर लागण्याची नाही, आपण तिथं रूम मध्ये राहत होतो ना, खूप जण आहे आपल्या बरोबरचे तिकडे रूम मध्येच राहते. माझे मित्र आहे तिथंच. मी तेच म्हणजे आपण पण तिथंच असतो, पण आपण ह्या लाईफ मध्ये आपल्या जास्त मी बदल करून घेतला माझ्या. आपण असं सूर्य मॉर्निंगला लवकर उठलो. हा, मी ना कधी लेट उठायची माहिती का, विरा लहान होती ना तेव्हा माझी रात्रभर झोप नव्हती होत. आणि मग त्याच्यामुळे मी थोडं लेट उठायची, असं 9ला. मग मला ती बिलकुल झोप व्हायची नाही. फक्त माझी लाईफ तेव्हाच डिस्टर्ब झाली ती झोप वगैरे. नाही तर मी ना असं म्हणजे माझं रुटीनच असतं पहाटे उठायचं. मी पण पहाटे 4लाच उठतो. मला ना जाग नाही येत. मी पहाटे 4लाच उठेला असतो. माझे मिस्टर पहिले पहाटेच उठायचे. आणि मिस्टर असं का म्हणलं माहिती, रेट नाही देणार. मी दुपारी म्हणलं चला आपण फिरायला जाऊ कुठं तरी, म्हणते मग इथं कोण पाहिजे. खरं आहे ना मग. आणि एक रील्स पाहिला का तुम्ही, ज्या स्त्रियांना जास्त फिरायच्या हौस राहती त्यांच्या नवऱ्याला देव दुकानदार बनवतो. पण माझ्या नवऱ्याला दुकानदार बनवून काही फरक नाही. माझा नवरा गेला फिरायला, माझ्या नवऱ्याला काही नाही अजून तरी टेन्शन नाही आहे तेवढं. दुकानदार जा शेटची. चला मग. तर आता मी ना गवारीच्या शेंगा दिसल्या, गवारीच्या शेंगा बनवणार आणि डाळ भात. विरा तुला काय खायचं ग? डाळ भात खाशी विरू? विरा एवढी चापटर, एवढी भामटी पोरगी निघाल, मला कधीच वाटलं नव्हतं. आई संग बोलत नाही तू, स्वतःच्या आई सोबत बोलत नाही, रुसून बसती. एवढी चापटर पोरगी आहे. असं नाही करायचं, ते पण रेडी पोरगी आहे. कुशाला आईकडे आली नाही दिवसभर, तू स्वतःच्या आईकडे आली. एवढी चाप्टर निघली का तू? काय झालं? तू का नाही गेली? का नाही गेली? का नाही गेली? हुशार आहे विरा. विरा लय हुशार आहे ना. विरा लय कुशाल रुसती. कुशाला आली नाही आईकडं, काय पटत या पुरीला. माईकडे आली का दिवसभर, बोलत नाही, येत नाही. एवढी कशी चाप्टर पापती निघली का तू? एवढं चाप्टर. मम्मी पप्पा येड्यावानी करते. काय म्हणणं तुझं नेमकं? बामटे, वाटलं नव्हतं एवढी चाप्टर निघशील म्हणून तू. काय करते बाप्पा? कर बाप्पा, कर बाप्पा. आम्ही नाही बोलत तिला. मम्मी पप्पाचं असं काहीच घेणंच नाही. कापूरवडी जाळली बघ, कापूरवडी असं करायचा, असं सूत्र घालायचं. असं करायचं, असं करायचं. आता जय जय बाप्पा शुकाचे करून दाखव बरं, असं करून दाखव बरं. ती तुमच्या वाज पडेल वाटतं. तुमच्यावर पडली का? बिगर कामात त्रास काढलाय मोकळं खेळू दे, तिकडं राहायचं तिकडं. बाप्पा का येड्यावानी? बस जाऊ दे, नको बोलू कत्ती, नको ना बोलू. अगं नको ना बोलू. तू रड ना मारल्यावर म्हणते. नैवेद्य म्हणते, मम्मी पप्पा आहे ना येड्यावानी करते. हा का ग? तिला मम्मी पप्पाचं काहीच घेणं नाही, एवढं विशेष वाटतच नाही तिला काही. तिला असं वाटतं काहीच घेणं नाही, म्हणजे विषय सुद्धा घेत नाही. हाय का नाही तुम्ही माझ्या आयुष्यात असं दाखवते डायरेक्ट. तसं आपण गावाला गेलो. गावात गेलो असतो ना आपण, मग कळालं असतं ना. तवर नाही.
डायरेक्ट इग्नोर आणते का तुम्ही हाय का घरात बरं आवर दिसत्या ना, का जायचंय नाही गावात आपल्याला हा. फिरायला. चल मग जाऊ, आवर कपडे घाल. आम्ही चाललो मग बरं, आम्ही येऊ का राहा गावात तुम्ही. जाऊ? हा? तुम्ही थांबा. तुम्हीच मी राहा तू मम्मी आजी जाऊन जाऊन येतो जा आता. आम्ही जाऊन येतो तुला जायचं तुला जायचं आम्ही दोघं जाऊ ना जाऊ. कसं करते तू येते का? जायचं नाही आज नाही उद्या जाऊ हा? आज उद्या फिरायला ना मी ओरडले होते काल तसपासून तिने माझ्याकडे आलीच नाही डायरेक्ट इग्नोर केलं तिने मला तू हाय का नाही डायरेक्ट असं दाखवत होती तर मी ना आता डाळ भात बनवणार आहे. मस्त तांदूळ घेतले इथं हे घेतलं डाळ काढून इकडे शेंगा आणि हा तांदूळ बघा बारीक आहे ना इतका मस्त भात होतो विरालाचा फेवरेट आहे माझा पण मला खूप आवडतो हा तांदूळ काहीतरी मदर राईस आहे वाटतं पण खूप भारी लागतो त्यावेळी ना आता मी पीठ मळून घेतलं आणि माझे मिस्टर आज पण आले मला स्वयंपाकात हेल्प करायला आणि ना मिस्टर बनवत आहे डाळ भात सगळं भाजी मी बनवणार दोन्ही पण भाजी आणि मी घेतला होता डाळ भात बनवायला पण मिस्टरांच्या एवढ्या वॉर्निंग चालू झाल्या फोडणी मी देईन ते मापातच टाक ते हेच कर ते तेच कर असं तसं मग मी म्हणलं तर तुम्हीच बनवा चुकलं तर परत के बरं पण ते ऐकण्यापेक्षा ना जाऊ द्या म्हणलं मग आता मी पीठ मळलं तर मी चपात्या बनवते आणि इकडं पीठ मळून घेतलं इकडं शेंगा बनवायच्या अजून डाळ भात टाकलाय एकदम चटचटीत बनवणार डायरेक्ट मिस्टरांच्या हात पण आहे बरं का स्किल आहे तुमच्यात कुकिंगचा कामासाठी का खरंच आहे? नाही खरंच आहे ना इतके फास्ट बनवते काल पण एवढा मसाले भात एवढं फास्ट बनवलं आणि मला आश्चर्य वाटलं म्हणलं म्हणजे कधी मसाले भात बनवून झालं ते कळलं पण नाही इतक्यात बाजूला होत्या करून कुकिंगचा खरंच स्किल आहे माझ्या मिस्टरांना आणि ते पण असं टेस्टी बनवत्या असं नाही का आपल्याकडून कसं थोडं कमी जादा होतं गाडीवर बघ ना कसं आहे. आता मिस्टर गेले होते थोडं आणलेलं भाजीला टोमॅटो आणि आम्ही ना असं म्हणजे एकखटी भाजीपाला जास्त आणलं नाही ठेवत ताजं रोज संध्याकाळी ताजं भाजी आता रोज आता मटकी टोमॅटो आणलाय ना मिरच्या काल आणायच्या राहिल्या होत्या तर काल हा आता अद्रक आणि ते आणलं तर मटकी आणली टोमॅटो आणि आता उद्या सकाळच्याला होईल संध्याकाळी परत भाजीला लावणार. असंच बरं राहतं पण मध्ये लई वाया पण जातं भाजीपाला सुकलेला खाऊ पण नाही वाटत. जी खाऊशी वाटली ती भाजी घेऊन यायची मग कधी कधी भेटत नाही जी खाऊ वाटली ती आता काय नावीला असतो हा. काल तुमच्या भाताला कमेंट आलते परत दाखवा ना आपण परत बनवणार का तसा भात मला इतका आवडला होता तरी ना काल हिरव्या मिरची आणायची विसरलो तुम्ही पण एवढा भारी झालता ना मस्त पण व्हेज पुलाव हा माझ्या हातचा एक नंबर असतो वटाणाचा मसाले भात म्हणजे नुसता मसाले भात नाही आवडत मला वटाणा टाकून इतका माझा फेवरेट आहे मला एनी टाइम दिला तरी मी खाऊ शकते तो वटाणा टाकलेला भात वाटाण्याची भाजी नाही आवडत मला फक्त वाटाण्याचा मसाले भात आवडतो रात्री भाजी पण छान झाली ना रात्रीची भाजी किती छान तरी मी भाजी नाही खाली मी फक्त भात खाला पुरी खाली भजे खाले आणि पापड आणायचेच विसरले जवळ दुकान असून पण आम्ही अशा गोष्टी विसरून जातो आता मिस्टरांना म्हटलं आपण देण करून पापड घेऊ त्याला खायला चला भेटू डायरेक्ट स्वयंपाक केल्यावर फायनली पूर्ण स्वयंपाक झालाय आणि आता मी मस्त जेवण करणार आहे तुम्हाला मी मस्त मेनू दाखवते बघा ही शेंगदाण्याची चटणी सगळ्यांच्या आवडती नंतर डाळ भात आणि इकडे चपाती बनवली आणि इकडे ना मस्त गवार आणि चटण्यासाठी गवार नाही खाते आणि तसं पण पप्पांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना मध्ये गवार खाल्याचं म्हणजे नसेल चालत बहुतेक त्याच्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी बनवली आणि ना पूर्ण लाईट गेलेली आणि इकडे पाठीमागं हा डोर आहे ना मला असं भास झाला का हा जसं बाहेर दरवाजा म्हणजे अंधार दिसला ना म्हणजे असं वाटलं बाहेरचं अरे एवढं ओपन कसं करायला असं व्हिडिओत दिसल्यामुळं इकडचा डोर मम्मी पप्पा ते शॉपमध्ये विरा पण आणि मिस्टर गेले दूध आणायला चला दूध आहे मग मी कुठं म्हणते माझं आहे Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here. काय करते रे तू काय नाही तू पप्पा बिप्पाची नाही माय काय नाही तू हा
तू माझं ऐकत नाही ना, तू माझी नाही अशी मग. हा आजीचीच आहे ना, मग आजी बरोबरच राह. हा? आम्ही उद्या जाणार आहे फिरायला. मम्मी बरं का विरा, मम्मी मी जाणार आहे फिरायला. काय काय बनवलंय? माझी मम्मी गावाला गेली नंतर ती घर पण आहे ती माझी मम्मीच नाही. पाय चाप्टर मस्त करतो ना? भात भात किती छान शिजतो. हा तांदूळ माझ्या आवडीचा आहे. कोणता आहे हो? मदर आहे ना? अब्बा हुजूर. आब्बा हुजूर आहे का? आहे तर मदर राईस होता ना. नाही मदत चॉईस वेगळं. तांदूळाचं पॅकिंग करायला लागलं. काय तांदूळ दुकानात ते मी वाटतो कमी काय 2 गोणे पॅकिंग नाही. पॅकिंग करून ठेवा ना, मग ते गेले बसलं पाहतो मग. मम्मी घालते आता विराला आणि जेवणार आहे. तिला माझ्या भारी झालं. तुला कोणाच्या हाताने जेवायचं? तिला आजीच्या हाताने मम्मीच्या हाताने खायचं. जेवते? मामाच्या हाताने? पप्पाच्या हाताने घेऊ. पप्पाच्या बाबाच्या हा. फक्त आजी बाई. माझ्या हाताने जाऊ ना रे. हं? चल मी जेवू लागतो, चल. जाऊ दे मग विराला आजी लाद मग आपण जाऊ दे फिरायला. हा? कोण जाणार तुम्ही फिरायला? आम्ही तिकडे जाणार आम्ही आहे. जाणार आहे. पाण्यामध्ये बॉक्स द्या, सुधाराच्या घरी बॉक्स द्या. तिखट लागलं वाटतं पाणी घे. घरी ये इकडे. तर आहे ना आज आमच्याकडं कुठंच लाईट नाही म्हणजे बाहेर. आता आमच्या इन्व्हर्टरवर चालू आहे. आता इन्व्हर्टर किती वेळ राहील माहीत नाही, पण जर त्याच्या आत लाईट आली तर बरंच आहे. नाही तर आम्ही त्या दिवशी सारखं टेरेसवर जायला दररोज जाते. काय झालं काय 2-3 दिवसापासून हा ना, रोज लाईट संध्याकाळची. जाते. संध्याकाळची 8 वाजता लाईट जाते खाली आणि डायरेक्ट 11-12 ला येते. पण तोपर्यंत आमचं इन्व्हर्टर टिकते, काय अडचण नाही. 3 फॅन राहत्या तरी टिकत.